जर तुम्ही मुंबईमधील एक दिवसाची टूर प्लॅन करत असाल तर तुम्ही नेरूळमधील ह्या वंडर पार्कला भेट देऊ शकता, कारण इकडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बनलेल्या आहेत। सोबतच संध्याकाळी होणारा फाउंटेन शो बघण्यासाठी लांबून लांबून टुरिस्ट येतात। तर ह्या पार्कची एंट्री फीस किती आहे, सोबतच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्याची प्राइस काय आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता आपण आहोत बघू शकता वंडर पार्क, हे आहे नेरूळमध्ये, नवी मुंबईमध्ये। तर चला मित्रांनो, आता इथे कसे यायचं तर ते तुम्हाला सांगतो। तर चला, नवी मुंबईच्या या वंडर पार्क मध्ये पोहोचण्यासाठी जवळचा रेल्वे स्टेशन हा नेरूळ रेल्वे स्टेशन असून तिकडून पार्क 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनवरून पार्क मध्ये जाण्यासाठी रिक्षा पर पर्सन 20 रुपये चार्ज करतात। तर मित्रांनो, आता आपण एंट्री केली आहे आणि एंट्री पर पर्सन 50 रुपये। आणि आता हे बघा माझ्या पाठी हा रेल्वे स्टेशन आहे, तर आपण टॉय ट्रेनचा रेल्वे स्टेशन आहे। तर आपण जाणार आहोत, नंतर मग राईड करणार आहोत। आणि इथे हे बघा, इथं काल्या जग्गू बिग्गू आहेत, नंतर मग तिथे फूड कॉर्नर आहे। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत गुड्डी सुद्धा आली। तर गुड्डी, कसं वाटतं तुला? मला लय भारी वाटतं, लय म्हणजे लय भारी। एवढं मेहनतीने सुट्टी मागितली आता तुम्ही पण आमच्या पाठापाठ एन्जॉय चला चला लवकर चला। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत अजून काही मेंबर आहेत, तर त्यांच्याजवळ तुम्हाला वेट करून देतो। तर हे बघा, आदू आणि दर्शिका, ठीक आहे। नंतर मग इथे बंदी आणि इथे प्रेरणा। तर मित्रांनो, आपण आता तिकीट घेतलेत, हा तिकीट काउंटर आहे। तर इकडे आता आपण तिकीट काढलेत आणि बघा, आणि आमचे 6 जणांचे, आम्ही 4 राईड करणार आहोत। तर 6 जणांचे झालेत 1200 रुपये। तर चला आता आपण राईड करूया। आता आपण जातोय, ही बघा, ही जी राईड आहे तर ती आता राईड करायला चाललोय आपण। आणि बघा ही बाकीची मंडळी। हाय गाईज, हाऊ आर यू? कशा? आणि मित्रांनो, इथून व्ह्यू बघा, काय डेंजर येते। हे बघा, काय बंदी, कसलं भारी वाटतं ना व्ह्यू। अरे कहना क्या चाहते हो? कसलं भारी, एकदम खतरनाक असं व्ह्यू येतंय। चला, आता आपण आहोत रॉकिंग डिस्क। तर हे बघा, रॉकिंग डिस्क वर सगळे जण ये हे लाईनीत बसा, हे लाईनीत बसा। खूप रडली मी आणि खूप घाबरली, पण एन्जॉय केलं। रडून चालली आहे माझ्यात, म्हणजे ताकदच नव्हती। किती घाबरलेली आणि किती रडत होती। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल, गुड्डी आणि दर्शी दोघे जण खूप रडलेत नंतर। तर मित्रांनो, आता आम्ही स्प्रिंगर जी राईड आहे ती करायला चाललोय। आणि तर मित्रांनो, फायनली आम्ही स्प्रिंकरवर बसलोय। आता आमची बारी कधी चालू होणार आहे त्याची वाट बघतोय। तुझी राईड आता चालू होणार, कसं वाटतं तुला? मला बरं वाटतंय। आता आपण राईड चालू झाल्यानंतर रडणार आहे पक्का, कारण एवढा वरती जाणार आहे पहिला।
बसून आणि सगळ्यांना असं वाटतं की पुन्हा त्याच्यात बसावं आणि मजा आली आणि ही लय रडली म्हणजे लय आणि हिला आता यायचं नाही तरी आम्ही हिला जबरदस्ती घेऊन जाणार आहोत आणि लय मजा आली आणि ह्याच्यातच आम्हाला आली या पार्क मध्ये अख्ख्या मजा ह्याच्यातच आली सगळे लय रडले भाविक आणि ताई सोडून बाकी सगळे रडलेत आणि आता परत एकदा जातोय त्यांना दोघांना रडवायला तुम्ही बघत राहा आमचा शो तर मित्रांनो पुन्हा आम्ही ह्याच राईडची मजा घ्यायला आलोय कारण बाकीच्या राईडमध्ये काही मजा येत नाहीये तर बाकी तुम्हाला डिटेल्स तर समजले असतीलच आणि आत्ता मगाशी जे दोघी जणी रडलेत ते दोघी जणी माझ्या बाजूला आहेत दर्शी इथे आणि गुड्डी इकडे तर चला मित्रांनो आता आपण राईड चालू होऊ दे मग पुन्हा बघू काय होतंय तर चला मी अजिबात रडणार नाही आहे खूप एन्जॉय करणार आहे ह्या पार्कमध्ये आपल्याला 7 वंडर सुद्धा बघायला भेटणार आहेत म्हणजे जगातील 7 आश्चर्य सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि ते रात्रीच्या लाईट मध्ये खूप छान दिसत होते. तर मित्रांनो आता आमचा पूर्ण पार्क फिरून झालाय आणि तुम्ही पण ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल आय होप तुम्हाला आवडली असेल आणि आता जो शेवटचा क्षण राहिलाय शेवटचा जो शो राहिलाय तो दाखवतो. तर आता आम्ही चाललोय फाउंटन शो बघण्यासाठी आणि हा बघा इथे समोरच आपला फाउंटन शो होणार आहे. तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण हा फूड कोर्ट आहे तिथे आलो आहे आणि इथे पब्लिक कमी का दिसतंय त्याचं कारण म्हणजे हा बघा इकडे फाउंटन शो चालू आहे आणि एक नंबर म्हणजे एक नंबर फाउंटन शो चालू होता. आता आम्हाला लवकर जायचं आहे वेळेची कमी आहे त्याच्यामुळे आम्ही निघतोय 7:30 वाजलेत आहेत आणि इथे आता ऑर्डर मागायला गेलेत आहेत. तर चला आता आपण खाऊया काहीतरी. ही बघा ही अर्ध खाताना ठेवून गेलेली तर चला हे बघा वडापाववाली तर चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतो आणि निघतो. तर मित्रांनो आम्ही फायनली वंडर पार्क मधून बाहेर आलोय आणि जो शो होता आपला फाउंटन शो तो सुद्धा खूप छान झालाय आणि आपल्यासोबत ही बाकीची मंडळी आहे. तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं हा शो?
एन्जॉय केलं आम्ही, खूप भारी वाटलंय. चला टाटा टाटा, बाय. बाय.